हो दे, थोडा त्रास होऊ दे आता, कारण एकदा का मेलास ना की सगळा त्रास संपेल, सगळं थंड होऊन जाईल. आणि काळजी करू नको, जा. तू गेलास की मी आहे ना. मी सगळं मस्त हँडल करेन, सगळं सांभाळेन मी. तुझा बिझनेस, तुझा पैसा, तुझी बायको, सगळे सांभाळेन मी. तुझा जा 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 तुझा. तुला मी पहिल्यांदा भेटलो होतो ना आकाश, तेव्हाची माझी एक अनाउन्समेंट खरी ठरते आज. तुला ऐकायचंय? तुला ऐकायचंय? ऐका. प्रवाशांनी कृपया लक्ष द्या. फलाट क्रमांक 1 वर आलेली ही गाडी आकाश ठाकूरला बर्बाद करणारी जलद गाडी आहे. ही गाडी इथून ते आकाश ठाकूर संपेपर्यंत मधल्या कुठल्याही स्थानकांवर थांबणार नाही. धन्यवाद. आणि आज ही गाडी तिच्या शेवटच्या स्थानकावर पोहोचते. हळूहळू. शेवटी राहवलं नाही हो मला. काहीच नाही, सारखी भीती वाटत होती की मी नसताना तुम्हाला काहीतरी होईल. खूप काळजी वाटते हो मला तुमची. काय होऊन बसलो हे सगळं आकाश. मला माहितीये मला माझी खूप मोठी चूक झाली. निदान तुम्हाला तरी त्या शार्दूल बद्दल सगळं खरं सांगून टाकायला हवं होतं, पण मी खूप प्रयत्न केला सांगायचा, पण नाही सांगू शकले. आणि घरातल्या सगळ्यांचा माझ्यावरचा रागही रास्त. तुम्ही ही चिडा माझ्यावर बोलू नका, माझ्याशी ओरडा मला, पण प्लीज आधी बरे व्हा. मुलांना आठवण येते हो तुमची खूप. मुलं वाट बघताय तुमची, मी वाट बघते. मला गरज आहे हो तुमची. आकाशराव, असं खूप प्रेम आहे तुमच्या. हे सांगण्याची एक संधी तरी द्या मला प्लीज. एक संधी द्या. हाऊ क्यूट. इमोशनल टचिंग मोमेंट. डोळे भरून आले माझे. पण मग ह्या आधी माझ्याशी कधी इतकं चांगलं बोलली नाहीस तू का? लबाड. तू काय करतोय इथे शार्दूल? मी कुठे काय करतोय? म्हणजे अजून तरी काही केलेलं नाहीये मी, पण आत्ता करणं. तुझीच वाट बघत होतो मी मगापासून. म्हटलं आत्ता येशील, आत्ता येशील. बरं झालं आलीस. कारण आता तुला तुझ्या न आवडत्या नवऱ्याला, तुझ्या आवडत्या नवऱ्याचा जीव घेताना बघायला मिळेल ना. त्याला गुड बाय करायला मिळेल. बाय बाय. म्हणजे
म्हणजे म्हणजे हे शार्दूल नाही शार्दूल काय करतोय शार्दूल सोड त्याला शार्दूल शार्दूल काय करतोय शार्दूल त्याला त्रास होईल शार्दूल नको शार्दूल please, त्यांची हालत बघ 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 थांब. बघ आता मजा बघ आता मजा बघ तडफड 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 सुरू झाली कशी ती बघ ती बघ शार्दूल मला जाऊ दे ते बघ सुरू झालं ते बघ तो बघ कसं तडफडतोय बघ तो बघ नाही 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 शार्दूल please, हात सोड दे. मजा येते का बघायला श्वास कमी पडतोय श्वास कमी पडतोय शार्दूल त्यांना त्रास होतोय प्लीज शार्दूल माझा हात सोड अजून थोडा वेळ अजून थोडा वेळ प्लीज शार्दूल मी हात सोड दे प्लीज अगं, अजून थोडा वेळ मग त्याचा गेम ओव्हर नाही नाही शार्दूल प्लीज थोडा वेळ थोडा वेळ थोडा वेळ शार्दूल प्लीज हे बघ हे बघ 5 4 3 2 शार्दूल प्लीज हात सोड डॉक्टर नर्स डॉक्टर लवकर या ही बघा काय करते ही बघा लवकर या डॉक्टर लवकर या डॉक्टर डॉक्टर हे बघा डॉक्टर काय चाललंय साहेब 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 तुम्ही बघितलं ना आता काय करत होती ही बाई आकाशाचा ऑक्सिजन मास्क तिच्या हातात होता ती त्यांचा मास्क काढायचा प्रयत्न करत होती ती माझ्या मित्राला मारण्याचा प्रयत्न करत होती साहेब तुम्ही बघितलं नाही नाही साहेब हा माणूस खोटं बोलतो मी काही नाही केलं हाच यार काय 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 बाबा बरं झालं तुम्ही आलं आता अनर्थ होणार होता बाबा ही बाई आपल्या आकाश सरांचा ऑक्सिजन मास्क काढायचा प्रयत्न करत होती त्यांना मारण्याचा प्रयत्न करत नाही नाही बाबा मी खरं सांगते बाबा मी काही नाही केलं हा मास्क काढून टाकत होता बाबा मी खरं सांगते मला वाटलंच असं काहीतरी होणार म्हणून आम्ही डायरेक्ट आलो तुझ्या मागे लांब हो याच्यापासून नाही आई मी शपथ घेऊन सांगते मी काहीच नाही केलं सगळं याने केलं आई प्लीज स्टॉप दिस काय चाललंय पेशंट आधीच हायपर होतोय हवालदार यांना बाहेर घेऊन जा सगळ्यांना चला माझ्यासोबत चला चल त्याच्यापासून लांब चल आई मी काही नाही केलं आई आकाश आई साहेब प्लीज प्लीज माझा हात सोडा मी काहीच नाही केलं तर एक पाऊल टाकशील ना तर तोंड फोडून ठेवीन तुझा मॅडम प्लीज शांत व्हा सर नक्की काय झालं ते आम्हाला नीट सांगा मी सांगतो साहेब मी आकाश सरांच्या बाजूलाच बसलो होतो ना अजिबात हल्लो नाही मी पण थोड्या वेळासाठी म्हणून मी वॉशरूमला गेलो आणि तिथून परत आल्यावर बघितलं तर ही बाई आकाश सरांचा ऑक्सिजन मास्क काढत होती आणि त्यानंतर तिचा हात व्हेंटिलेटरकडे जात होता कदाचित तो बंद करण्यासाठी नाही 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 तो मी बघितला आणि तिला धरलं आणि आरडोरड केलं ना म्हणून म्हणून थांबली ती नाहीतर अनर्थ झाला असता ऐकलं तुम्ही लकी वेळेत पोहोचला नसता तर हिने माझ्या मुलाचा जीव घेतला असता नाही साहेब हा माणूस खोटं बोलतोय खोटारडा माणूस आहे ऑक्सिजन मास्क याने काढलं तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका काही झालं तरी लकीवर नाव घ्यायची सवय यायची ते काही नाही या बाईपासून माझ्या मुलाला धोका आहे तिला लगेच अटक करा तुम्ही
मॅडम हे सगळे काय बोलताय? आणि हिला विचारा ना आता का आली ती? आम्ही येऊ नको म्हणून सांगितलेलं असताना सुद्धा ही आली इथे का? नाही अहो, मला मी पाहिलं नाही होते ना, मला काळजी वाटत होते त्यांची म्हणून आले होते. मी आले नसते ना तर ह्या माणसाने खरंच. खबरदार खबरदार त्याचं नाव घेशील तर मी शेवटचं सांगतेय तुला. मग तुम्ही काय अटक करून टाका ना हिला. हे बघा मॅडम, हा खूप सिरियस आरोप आहे. यांनी जर का तक्रार केली तर उद्या सकाळी तुम्हाला अटक होईल. का उद्या सकाळी का? जे काही घडले ते तुमच्या नजरेसमोर घडले ना, मग सकाळ व्हायची कशाला वाट बघायची? आत्ताच अटक करा ना. मॅडम जरा शांत व्हा, आम्हाला नियम पाळावे लागतात. आम्ही सूर्यास्त नंतर कोणत्याही महिलेला अटक करू शकत नाही. आम्ही जास्तीत जास्त तुमची तक्रार लिहून घेऊ शकतो, पण अटक सकाळीच होणार. पण मग सकाळपर्यंत पळून गेली ती तर? तसं नाही होणार नाही. एक लेडीज कॉन्स्टेबल यांच्यावर नजर ठेवायला असेल. आओ तुम्ही आत्ताच्या आत्ता तक्रार करा. नाही बाबा, मी खरंच सांगते, मी ती कधीच नाही. हो गप्पा बाईस, तुम्ही विचार कसला करताय? हे बघा, मी माझ्या मुलाच्या बाबतीत कुठलीही रिस्क घेऊ शकत नाही. तुम्ही तक्रार लिहून घ्यायला तयार आहात ना? ओके सर, या माझ्या बरोबर. चला तर मग. हो, या. ए इथे तुम्ही राहा, कुठेही जायचं नाही इथून. माधवराव प्लीज विश्वास ठेवा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. रानाडे, आम्ही आमच्या डोळ्याने बघितले तुमची मानलेली मुलगी आमच्या आकाशला काय केलं असतं तर तिने. माधुर, तुम्हाला खरंच असं वाटतं की वसू असं काही करेल? प्लीज तुम्ही तक्रार मागे घ्या. म्हणजे इतके निष्ठुर होऊ नका तुम्ही. वा, हे छान आहे. म्हणजे खोटारडेपणा तुम्ही करायचा, फसवणूक तुम्ही करायची, आमच्या मुलाच्या जीवावर तुम्ही उठायचं, आणि निष्ठुर कोण? आम्ही. नाही हो, असं नाहीये. शार्दूलने एक खोटं चित्र तुमच्या समोर उभं केलंय. नेहमीच खोटं वागत आलाय. आताही तो तुम्हाला फसवतोय. आई, अगं काय बोलतेस तू? हे तू अजूनही एवढं सगळं झाल्यानंतरही या बाईला पाठीशी घालतेस? या अगं, ज्या बाईमुळे आपल्यामध्ये दुरावा निर्माण झाला, इतकी वर्ष तुम्ही माझ्याशी बोलणं टाकलं, मला माझ्या घराबाहेर काढलं, एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही तिची बाजू घेताय. कधीतरी कधीतरी स्वतःच्या मुलाची दयाच आली नाही का तुम्हाला? गप्प बस. आम्हाला माहितीये तूच केलंयस हे सगळं. वसूचं सुख तुला बघवत नव्हतं ना. विकृत आहेस तू, विकृत. हो, आवाज खाली. आमच्या घरात उभे आहात तुम्ही. तुम्ही तुमच्या मुलाला वाऱ्यावर सोडलं असेल, पण तो एकटा नाहीये. त्याची ही आई आहे त्याच्या बरोबर. तेव्हा त्याच्याशी नीटच बोलायचं. जयश्रीताई, अहो मुलगा आहे माझा, तो जन्म दिलाय मी त्याला. मी जेव्हा म्हणते तो खोटं बोलतोय तेव्हा त्यात काहीतरी तथ्य असेल ना. नुसतं जन्म देऊन भागत नसते हो. त्याच्यासाठी मुलांना प्रेम द्यावं लागतं, त्यांची कदर करावी लागते. आता बाहेरच्या व्यक्तीसाठी स्वतःच्या मुलाला लाथाडणाऱ्या बाईनी आई म्हणून मिरवायचं नाही. मी तरी पुढे डोकं फोडतीये. पैशाला हापापलेली माणसंही ही काय लकीला प्रेम देणार?
काय बोलते तुम्ही? आई बाबा बास झालं, बास. प्लीज आता तुम्ही दोघे काही नका बोलू. मी तुमचा का अपमान झालेला नाही सहन करू शकत. आणि आई बाबा मी तुम्हा दोघांना काही बोलूही नाही शकत. बाबा मी हात सोडते. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची ना ती मला ते मी खुशाल भोगायला तयार आहे. आई पण सांगितलेलं ना बाळा खाली नाही यायचं म्हणून. कशाला आलास? तुम्ही भांडताय का? नाही रे वेड्या, आम्ही फक्त बोलतो. जा बघू तू वर जा पटकन. हा नाही बनी थांब. असू काही दिवस बनीला घरी घेऊन जाऊ का ग? हो आई, तेच बरं राहील. नाही, मला तुझ्यासोबत राहायचंय. बाळा बस थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. मग मी लगेच येईन तुला भेटायला. पण मी इकडे का नाही राहू शकत? मी सांगते. तुझ्या आईला लाज वाटते. तुझ्या समोर पोलीस तिला पकडून घेऊन गेले तर, म्हणून जायला सांगते ते तुला. आई तुला पोलीस पकडून येणार आहेत? आई प्लीज प्लीज, लहान आहे हो माझा मुलगा. का? त्याला काय झालं? कळू दे की त्याला त्याच्या आईचे कारनामे. आई तुला माहित नाही, तू ज्यांच्या मागे बाबा बाबा म्हणून लागतोस ना, त्याला तुझ्या आईने. जय श्रीवास, तोंड सांभाळ जरा. एका लहान मुलाशी बोलतेस. आपण अजून माणुसकी सोडलेली नाही. बनी जा, शाळेत जायची तयारी कर जा. पण नाही. सांगितलं ना आई कुठे जात नाही म्हणून. जा तू. जा बाळ. म्हणजे माधवराव तुम्ही तक्रार मागे घेतोय. अहो अहो काय करताय तुम्ही हे? शांत हो. बाबा थँक्यू. जास्त खुश होण्याची गरज नाहीये. माझा तुझ्यावर विश्वास बसलाय म्हणून मी तक्रार मागे घेत नाहीये. तो तर आता कधीच बसणार नाही. पण काय, तुला अटक झाली तर पेपरमध्ये नको नको ते छापून येईल आणि उगाच आकाशची बदनामी होईल. शिवाय लोक म्हणतील की ज्याला बायको ओळखता आली नाही तो बिझनेस काय करणार. त्याने आतापर्यंत केलेलं काम आणि त्याने कमावलेलं नाव धुळीस मिळू नये म्हणून, आणि फक्त म्हणूनच तक्रार मागे घेतोय मी. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा व्हावी असं नाही वाटत तुम्हाला? अरे तुम्ही दोघं तरी काहीतरी बोला. आई मला बाबांचं म्हणणं पटतंय. अगं आत्ता कुठे कंपनीची कामं पुन्हा सुरळीत होऊ लागली. हो आई, त्यात दादा पण नाहीये आणि आत्ता आपल्याला कोणतीही कॉन्ट्रोवर्सी परवडणार नाही. आय थिंक लकीला पण तेच वाटतं. लकी तुलाही वाटतं हिला सोडून द्यावं? हा